नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे घेऊन आलोय तुमच्यासाठी एक नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ। मित्रांनो, LLB 3 इयर असेल, 5 इयर असेल, बीएड असेल, MHD CET असेल, याचं रजिस्ट्रेशन करत असताना, ऍप्लिकेशन फॉर्म भरत असताना विद्यार्थ्यांच्या हातून बऱ्याचशा चुका होत आहेत आणि या चुका झाल्यानंतर, मिस्टेक झाल्यानंतर याचं सोल्युशन काय, तर याच्याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत। बेसिक प्रॉब्लेम म्हणजे ईमेल व्हेरिफिकेशन होत नसेल किंवा नावामध्ये चूक झाली असेल, पत्ता चुकीचा पडला असेल, पिनकोड चुकीचा पडला असेल, 10वी-12वीचे मार्क्स चुकले असतील, इयर चुकला असेल, मंथ चुकीचं येत असेल किंवा जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र अवेलेबल नाही, ऍप्लिकेशन केलेलं आहे, या संबंधित प्रश्न असतील, नॉन क्रिमिलियर त्याची व्हॅलिडिटी या संबंधित प्रश्न असेल, EWS सर्टिफिकेट संबंधित प्रश्न असतील, तसंच फोटो आणि सिग्नेचर या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। या व्यतिरिक्त काही तुमच्या मनामध्ये डाऊट असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा, आपल्या चॅनलवरून त्या देखील अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहील। चला तर सुरू करूयात व्हिडिओ। मित्रांनो, सर्वात अगोदर आपण पाहूया की ईमेल व्हेरिफिकेशनचा प्रॉब्लेम नेमका काय आहे। जेव्हा आपण रजिस्ट्रेशन करण्यासाठी इथे जातो तेव्हा इथे सर्व माहिती भरल्यानंतर इथे रजिस्टर या बटनावर क्लिक करतो तेव्हा व्हेरीफाय ईमेल असा आपल्याकडे समोर ऑप्शन येतो। परंतु बऱ्याचशा वेळेस आपल्या ईमेलला व्हेरिफिकेशनचा मेल येत नाही, तर अशा वेळेस तुम्ही थांबू शकता। परंतु परत जेव्हा तुम्ही इथं जाऊन रजिस्टर करता तेव्हा ईमेल ऑलरेडी एक्झिस्ट असा तुम्हाला मेसेज येईल। तर अशा वेळी तुम्हाला काय करायचंय, तर या लॉग इन मध्ये यायचंय, तुमचं मेल आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि साइन इन या बटनावर तुम्ही जेव्हा क्लिक कराल तेव्हा परत एकदा तुमच्या मेलला व्हेरिफिकेशन मेल जाईल, तो तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। त्यानंतर पुढचे काही प्रश्न आहेत ते म्हणजे नावामध्ये चूक झाली आहे, पत्ता चेंज करायचा आहे, पिनकोड चुकला आहे किंवा 10वी-12वीचं इयर चुकलं आहे, त्याच्यामध्ये मिस्टेक झालेली आहे। तर हे कसं चेंज करायचं, तर सर्वात अगोदर आपण इथं प्रोफाईल ऑप्शन दिसते रजिस्ट्रेशनच्या साईडला, तर एडिट प्रोफाईल यावरती आपल्याला जायचं आहे। तर आता तुम्ही पाहू शकता इथं तुमचं नाव आहे, परंतु नावामध्ये चेंज आता होणार नाहीये, म्हणून तुम्हाला काय करायचंय, सुरुवातीला नाव टाकताना व्यवस्थित टाकायचं आहे। मोबाईल नंबर तुमचा चेंज होणार नाही, डेट ऑफ बर्थ चेंज होणार नाही आणि ईमेल आयडी देखील चेंज होणार नाही। तुम्ही जर चुकीचा ईमेल आयडी टाकला तर तुम्हाला बरेचसे प्रॉब्लेम येऊ शकतात, त्यामुळे ईमेल आयडी व्यवस्थित टाकायचा आहे। तर या गोष्टी सोडून तुम्ही तुमच्या वडिलांचं नाव चेंज करू शकता, आईचं नाव चेंज करू शकता, जेंडर देखील चेंज करू शकता, तुमचं रिलीजन, कास्ट, मदर टंग, इन्कम हे देखील सर्व चेंज करू शकता, मॅरिटल स्टेटस चेंज करू शकता। ऍड्रेस जर चुकला असेल तर तुम्ही इथून ऍड्रेस तुमचा चेंज करू शकता, याच्यामध्ये सर्व चेंजेस होऊ शकतात। त्यानंतर 10वी-12वीचे डेट जर वर्ष चुकलं असेल तर तुम्ही या ठिकाणी ते वर्ष चेंज करू शकता, 12वीचं वर्ष चुकलं असेल तर इथं वर्ष तुम्ही चेंज करू शकता। इथं पर्सेंटेज वगैरे आहेत तर ते देखील तुम्हाला इथं चेंज करता येणार आहेत। जे तुम्ही इथे चेंजेस कराल ते तुमच्या फॉर्म मध्ये ऑटोमॅटिक चेंज होणार आहेत आणि इथे शेवटी सेव्ह चेंजेस या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी किंवा कास्ट सर्टिफिकेट। तर डोमेसाइल अँड अदर रिझर्वेशन याच्यामध्ये जर आपण गेलो तर या ठिकाणी आपला कास्ट वगैरे तुम्हाला चूज करण्यासाठी सांगितलं आणि जेव्हा आपण कास्ट वगैरे इथे सिलेक्ट करतो तर इथं त्याचं जातीचं नाव निवडावून विचारायला आपल्याला आणि त्यानंतर इथं कास्ट सर्टिफिकेट नंबर वगैरे तुम्हाला विचारणार जर अवेलेबल असेल तर। पण ज्यांच्याकडे आणखीन कास्ट सर्टिफिकेट वगैरे अवेलेबल नाही त्यांनी अप्लाइड बट नॉट रिसिव्ड यावरती क्लिक करायचं आणि त्यानंतर ऍप्लिकेशनची डेट इथे टाकायची आणि त्या ऍप्लिकेशन रिसिव्हचं इथं नंबर आपल्याला टाकायचा आहे। ते आता जात वैधता प्रमाणपत्र, तर इथं तुमच्याकडे ते देखील असणं गरजेचं आहे। सीईटी एक्झाम देताना हे नसेल तरी चालू शकतं, तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर नॉट अप्लाइड असं तुम्ही करू शकता। परंतु जर तुम्ही कास्ट मधून ऍडमिशन घेणार असाल तर तुम्हाला ऍडमिशन वेळेस हे 100% लागणार आहे। त्यानंतर जे नॉन क्रिमिलियर मध्ये येतात म्हणजेच प्रगत किंवा उन्नत गटामध्ये मोडत नसल्याचे प्रमाणपत्र, तर ब्राउचर मध्ये याची व्हॅलिडिटी 2025 दिलेली आहे। त्या नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी 3 वर्षाची असते। तर तुमच्याकडे जर ते सर्टिफिकेट अवेलेबल नसेल तर ते सर्टिफिकेट काढून घ्या, 2025 पर्यंत व्हॅलिड असणारं सर्टिफिकेट तुम्हाला ऍडमिशन साठी लागणार आहे। तर तुमच्याकडे ते अवेलेबल नसेल तर ऍप्लिकेशन करा आणि अप्लाइड बट नॉट रिसिव्ड या बटनावरती क्लिक करून रिसिप्ट नंबर वगैरे तुम्ही इथं टाकू शकता।
ईडब्ल्यूएस सर्टिफिकेटचं सेम आहे. जर तुमच्याकडे सध्या 31 मार्च 2024 पर्यंत व्हॅलिड असं ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट असेल तर तुम्ही त्यानुसार रजिस्ट्रेशन करू शकता. परंतु 31 तारीख संपल्यानंतर म्हणजेच 31 मार्चला त्याची व्हॅलिडिटी एंड होते. लगेच तुम्ही 2025 साठीचं ऍप्लिकेशन करा आणि तुमचं नवीन ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट काढून ठेवा. ते 2025 पर्यंत व्हॅलिड असेल. 2024 पर्यंत व्हॅलिड असणार ज्यांनी चालू वर्षामध्ये काढलेलं आहे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट वगैरे किंवा ज्यांच्या नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी 31 मार्च 2024 आहे तर त्यांना परत एकदा ते सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे. आणि 2025 असेल 2026 असेल तरी चालेल, परंतु 2025 पर्यंत व्हॅलिड असणारं नॉन क्रिमिनल आणि 2025 मार्च पर्यंत व्हॅलिड असणारं ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट तुम्हाला आवश्यक आहे. त्यानंतर अपलोड फोटोग्राफ अँड सिग्नेचर. तर इथं सिग्नेचर आणि अपलोड करत असताना बऱ्याचशा वेळेस प्रॉब्लेम येतो. तर हा प्रॉब्लेम काय येतो तर तुमच्या फोटोची साईज जी आहे ती कमी जास्त होते. जर 50 KB पेक्षा जास्त साईज असेल तर तुमचा फोटो अपलोड होत नाही. तर तेव्हा आपल्याला काय करायचं आहे तर तुम्ही पेंट मध्ये जाऊन रिसाइज ते करू शकता आणि त्यानंतर अपलोड करू शकता. आणि फोटो अपलोड करत असताना जेपीजी, जेपीएजी आणि पीएनजी या फॉर्मॅट मध्ये तो असणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे बरेचशे समस्या आहेत, त्याचं समाधान या ठिकाणी झालेलं असेल. आणखी तुमच्या काही समस्या असतील तर त्या कमेंट मध्ये बॉक्स मध्ये सांगा, नक्की सोडवण्याचा प्रयत्न हा केला जाईल. धन्यवाद.